जय श्रीकृष्ण. श्रीमद भागवत दशमस्कंद. विषय सुभद्रा हरण. परीक्षित राजाने म्हटले, मुनिश्रेष्ठ, रामकृष्णाची बहीण आणि माझी आजी सुभद्रा हिच्याशी अर्जुनाने कोणत्या प्रकारे विवाह केला हे जाणण्याची आमची इच्छा आहे. श्री शुक म्हणाले, पराक्रमी अर्जुन एकदा तीर्थयात्रेच्या निमित्ताने पृथ्वी पर्यटन करीत असता प्रभास क्षेत्री जाऊन पोहोचला. तेथे त्याने ऐकले की आपली मामे बहीण हिचा विवाह बलराम दुर्योधनाबरोबर करू इच्छितात, पण इतर त्याच्याशी सहमत नाही. अशावेळी अर्जुन सुभद्रा आपल्याला मिळावी म्हणून त्रिदंडी संन्यासाचा वेश घेऊन द्वारकेत पोहोचला. आपली इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी अर्जुन तेथे पावसाळ्याचे 4 महिने राहिला. तेथे नगरवासियांनी तो अर्जुन आहे हे न कळाल्यामुळे बलरामाने त्याचा चांगला आदर सत्कार केला. एकदा बलरामाने त्याला घरी आमंत्रित केले. तेथे बलरामाने श्रद्धेने वाढलेली भिक्षा त्याने ग्रहण केली. अर्जुनाने तेथे सुभद्रेला पाहिले. प्रेम जागृत झालेले त्याचे मन एकमेकावर जळले. आता अर्जुन तिला पळवून नेण्यासाठी संधी शोधू लागला. सुभद्रा एकदा देवाच्या मोठ्या यात्रेसाठी रथात बसून द्वारकेच्या बाहेर पडली. त्याचवेळी महारथी अर्जुनाने देवकी, वसुदेव आणि श्रीकृष्णाच्या संमतीने सुभद्रेचे अपहरण केले. सुभद्रेचे अपतेष्ट ओरडत असताना अर्जुनाने सुभद्रेला नेले हे ऐकून बलराम खवळून उठले. परंतु श्रीकृष्णाने आणि अन्य बांधवांनी त्यांचे पाय धरून त्यांची समजूत घातली तेव्हा ते शांत झाले. बलरामाने नंतर वरदक्षिणा म्हणून वधूवरांसाठी पुष्कळसे धन, अन्य सामग्री, हत्ती, रथ, घोडे, दासदासी पाठवल्या. श्री शुक म्हणतात, विदेहाची राजधानी मिथिला नगरामध्ये श्रुतदेव नावाचा एक गृहस्थाश्रमी ब्राह्मण श्रीकृष्णाचा परमभक्त होता. तो कोणत्याही प्रकारचे उद्योग न करता जे काही अनायासाने मिळेल किंवा ऐतच मिळेल त्यावर आपली उदरनिर्वाह चालवे. दररोज त्याला प्रारब्धानुसार म्हणजे जीवन जगण्यासाठी पुरेशी सामग्री मिळत असे. त्यापेक्षा अधिक मिळत नसे. तो त्यातच संतुष्ट राहून वर्णाश्रमानुसार योग्य ती कर्म धर्म करीत असे. परीक्षिता, तसाच त्या देशाचा बहुलाश्व नावाचा राजा सुद्धा निरहंकारी होता. ते दोघे श्रीकृष्णाचे प्रिय भक्त होते. श्रीकृष्णाने त्या दोघांवरही प्रसन्न होऊन एके दिवशी दारुकाला सांगून आपला रथ मागविला आणि त्यात बसून ते विदेह देशाकडे जाण्यास निघाले. भगवंताच्या बरोबर नारद, वामदेव, अत्री, वेदव्यास, परशुराम, असित, अरुणी, मी, बृहस्पती, कण्व, मैत्रेय, च्यवन इत्यादी ऋषीसुद्धा होते. परीक्षिता, त्यावर प्रवासात अनर्थ, धन्व, कुरु, जंगल, कंक, मत्स्य, पांचाल, कुंती, मधु, केकय, कौशल, अर्ण इत्यादी देशांतर्गत स्त्री पुरुष भगवान श्रीकृष्णाच्या मुक्त हास्य आणि प्रेमपूर्ण नजरेने युक्त असे मुखकमल पाहून डोळे भरून ते पाहत होते. त्रिलोक गुरु भगवान श्रीकृष्ण आपल्या दर्शनाने त्या लोकांची अज्ञानदृष्टी नाहीशी करून त्यांना ज्ञान देऊन त्यांचे परमकल्याण करत चालले होते. जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण आपल्यावर कृपा करण्यासाठी आले आहे असे पाहून बहुलाश्व आणि श्रुतदेव यांनी त्यांच्या चरणावर लोटांगण घातले. बहुलाश्व आणि श्रुतदेव दोघांची एकाच वेळी हात जोडून मुनीसह श्रीकृष्णांना आपले आदरातिथ्य स्वीकारावे म्हणून आमंत्रित केले. दोघांच्या प्रार्थनेचा स्वीकार करून भगवान श्रीकृष्ण दोघांनाही संतुष्ट करण्यासाठी वेगवेगळी रूपे धारण करून दोघांच्याही न कळत त्यांच्या घरी गेले. बहुलाश्व अतिशय बुद्धिमान होता. श्रीकृष्ण आणि ऋषी आपल्या घरी आलेत हे पाहून बहुलाश्वाने सुंदर आसनावर त्यांना बसवले. प्रेमभक्तीने त्यांचे हृदय भरून आले. नेत्रातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. त्याने त्या अतिथीच्या चरणांना नमस्कार करून त्यांचे पाय धुतले. त्यांच्या चरणाचे तीर्थ मस्तकी धारण केले. नंतर भगवान तसेच ऋषींना गंध, पुष्पमाला, वस्त्रे, अलंकार, धूप, दीप, अर्घ्य, गाई आणि बैल इत्यादी समर्पण करून त्यांची पूजा केली. सर्वजण भोजन करून तृप्त झाल्यावर राजाने श्रीकृष्णाचे चरण आपल्या मांडीवर घेतले आणि मोठ्या आनंदाने हळूहळू ते चेपीत भगवंताची स्तुती करू लागला. राजा म्हणाला, हे प्रभो, आपण सर्व प्राण्यांच्या आत्मसाक्षी तसेच स्वयंप्रकाश आहात. आपण आज आम्हाला दर्शन देऊन कृतार्थ केले. माझ्या अनन्य भक्तापेक्षा मला बलराम, लक्ष्मी किंवा ब्रह्मदेव हेही प्रिय नाहीत. हे आपले वचन सत्य करण्यासाठी आपण आम्हाला दर्शन दिले आहेत.
ज्यांचे ज्ञान अनंत आहे, जे परमशांती स्थापन करण्यासाठी नारायण ऋषीच्या स्वरूपात तपश्चर्या करीत आहेत, त्या भगवान श्रीकृष्णांना मी नमस्कार करत आहे. हे अनंता, मुनिवर्यासह आपण काही दिवस आमच्या इथे राहावे आणि आपल्या चरणधुलीने हा निमिवंश पवित्र करावा. राजाच्या प्रार्थनेचा स्वीकार करून भगवान श्रीकृष्ण मिथिलावासी स्त्री पुरुषांचे कल्याण करीत काही दिवस तेथे राहिले. राजा बहुश्लावाप्रमाणे श्रुतदेव ब्राह्मणसुद्धा भगवान श्रीकृष्ण मुनिवर्यासह आपल्या घरी आल्याचे पाहून आनंद विभोर झाला. त्यांना नमस्कार करून आपल्या अंगावरची उपरणे हवेत उडवून नाचू लागला. श्रुतदेवाने चटया, पाट, कुशासने अंथरून त्याच्यावर श्रीकृष्ण आणि मुनिवर्यांना बसवले. नंतर त्यांचे स्वागत करून अभिनंदन केले. आपल्या पत्नीसह मोठ्या आनंदाने त्यांचे चरण धुतले. ते चरणोदक स्वतःसह आपले घर आणि कुटुंबियावर शिंपडले. आपले सर्व मनोरथ पूर्ण झाल्याचा विलक्षण आनंद त्याला झाला होता. त्यानंतर त्याने जी मिळाली ती पूजा सामग्री घेऊन त्यांची पूजा केली आणि सत्वगुण वाढवणारे अन्न सर्वांना वाढवले. आतिथ्याचा स्वीकार करून जेव्हा सर्व आरामात बसले, तेव्हा श्रुतदेव भगवान श्रीकृष्णाचे पाय चेपीत म्हणू लागला, हे प्रभो, आपण आपल्यातच आपल्या मायेने जगाची निर्मिती केली आणि नंतर यात प्रवेश करून अनेक रूपाने प्रकाशित होत आहात. जे लोक नेहमी आपल्या कथांचे श्रवण कीर्तन करतात, तसेच आपल्या प्रतिमाची पूजा करून त्यांना वंदन करतात. आणि हे प्रभो, श्रीकृष्णांनी श्रुतदेवाची प्रार्थना ऐकून त्यांचा हात आपल्या हातात घेतला आणि हसत हसत त्याला म्हणाले, हे ब्रह्मन, हे ऋषी, तुमच्यावर कृपा करण्यासाठीच मी इथे आलो आहो. हे आपल्या चरणधुळीने लोकांना पवित्र करीत माझ्याबरोबर संचार करीत असतात. पुण्यक्षेत्रे, तीर्थे इत्यादी दर्शन, पूजन, स्पर्श इत्यादीच्या द्वारा हळूहळू पुष्कळ दिवसानंतर पवित्र करतात. परंतु संत पुरुष आपल्या केवळ दृष्टीनेच सर्वांना पवित्र करतात. एवढेच नव्हे तर देवता इत्यामध्ये जी पवित्र करण्याची शक्ती आहे, तीसुद्धा त्यांना संताच्या दृष्टीतूनच प्राप्त झाली आहे. जगामध्ये ब्राह्मण जन्माने सर्व प्राण्यामध्ये श्रेष्ठ आहे. ते जर तपश्चर्या, विद्या, संतोष इत्यादींनी माझी उपासना करत असतील तर त्यांच्या श्रेष्ठत्वाविषयी काय सांगावे. मला माझे हे चतुर्भुज रूपसुद्धा ब्राह्मणापेक्षा अधिक प्रिय नाही, कारण ब्राह्मण सर्व वेदमय आहे आणि मी सर्व देवमय आहे. अजान माणसे ही गोष्ट समजून न घेता फक्त मूर्ती इत्यादीमध्येच पूज्य बुद्धी ठेवतात आणि मत्सरामुळे माझे स्वरूप असलेले व लोकगुरू जे ब्राह्मण त्यांचा तिरस्कार करतात. ब्राह्मण हा माझा साक्षात्कार करून घेऊन आपल्या चित्तात असा निश्चय करतात की हे चराचर जग आणि याला कारण असणारे महत्त्वादी पदार्थ ही भगवंताचीच रूपे आहेत. म्हणून हे श्रुतिदेवा, तू या महर्षींना माझे स्वरूप समजून पूर्ण श्रद्धेने यांची पूजा कर. जर तू असे करशील तर ते माझे पूजनच केले असे होईल, नाही तर पुष्कळ ऐश्वर्यानेही माझी पूजा होऊ शकत नाही. श्री शुक म्हणतात, श्रीकृष्णाची ही आज्ञा शिरोधार्य मानून श्रुतदेवाने श्रीकृष्णासह त्या ब्रह्मर्षीची आराधना केली. त्यांच्या कृपेने तो भगवत स्वरूपाला प्राप्त झाला. बहुल अश्वालासुद्धा तीच गती प्राप्त झाली. परीक्षिता, अशा रीतीने भक्तांची भक्ती करणाऱ्या भगवंतांना दोन्ही भक्तासाठी तेथे काही दिवस राहून त्यांना वेदमार्गाचा उपदेश करून ते द्वारकेला परतले. गोपाल कृष्ण भगवान की जय.